हॅलो, मी विद्या. इट्स विद्या हँडमेड या माझ्या चॅनलवरती आपले स्वागत आहे. आज मी तुम्हाला फ्लावर बनस्टिक कशी विणायचे ते सांगणार आहे. त्यासाठी लागणारे साहित्य हे 2.5 mm आपल्याला पिन लागेल, व्हाईट कलरची उलन लागेल, पिंक कलरची उलन लागेल, आपल्याला ह्या छोट्याशा बांगड्या लागतील, कटर लागेल आणि एक स्टिक लागेल. ही मी 2 बांगडी घेतलेल्या आहेत आणि ह्यासाठी मी व्हाईट कलरची उलन घेतलेली आहे. आपण त्याच्याकडे विणत जायचे. हे माझ्या बांगड्या आहेत ते प्लास्टिकचे आहेत. अशा एक चेन घ्यायची आणि त्याकडे आपल्याला या अशा पद्धतीने सिंगल खांब घेत जायचे. आपल्याला हे 2 बांगडी जोडून धरायची अशी. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला इथपर्यंत विणत जायचे. हे आपण आता इथं पण पहिल्यांदा घेतलेल्या खांबावरती आपण असं स्लिप करून जोडून द्यायचे. हे पहा, हे अशा पद्धतीने आपण हे पूर्ण बांगडीला विणून घेतलेलं आहे. ते बी सिंगल क्रोशाने, सिंगल खांबाने आपल्याला पूर्ण बांगडीला विणलेले आहे. तर मी आता इथं 2 चेन करून घेतलेले आहेत. आता आपल्याला हे पुढच्या बाजूने विणत जायचे, म्हणजे फ्रंट पोस. आणि हे जे आपण साखळी आहे आपली, या साखळीच्या पुढच्या बाजूला आपल्याला विणत जायचे. हे पहा, इथं ह्या बाजूला असं, म्हणजे इथल्या साईडला हे पुढची बाजू आहेत ना, त्यामध्ये डबल क्रोशा घ्यायच्यात आपल्याला. हे पहा, डबल खांब एक घेतला, त्या शेजारी आहे तशाच पद्धतीने या. हे पहा, असं डबल खांब घ्यायचा आणि 2 साखळी करायच्या आणि त्यामध्येच आपल्याला असे स्लिप स्टिच करून घ्यायचे. म्हणजे आपली हे पाकळी तयार झाली. एक आणखीन एक करून दाखवते. आपल्याला हे एक खांब सोडून द्यायचा आणि ही पुढच्या खांबावरती, म्हणजे पुढच्या साखळीवरती ही पुढची बाजू, त्यामध्ये आपल्याला हे पहा असं स्लिप स्टिच घेऊन 2 साखळी घ्यायची, 2 चेन घ्यायची, डबल खांब आणि डबल क्रोशा घ्यायच्या. त्या शेजारी अशाच पद्धतीने आपल्याला एक डबल क्रोशा आणि 2 साखळी घ्यायच्या, 2 चेन आणि स्लिप स्टिच करून जोडून द्यायचे. ही पुढची बाजू, म्हणजे त्याच्या शेजारचा खांब सोडून द्यायचा आणि त्या शेजारी आपल्याला स्लिप स्टिच घेऊन 2 साखळी, 2 चेन घ्यायच्या, डबल क्रोशा घ्यायचे एक, आणखी त्या दुसऱ्याच साखळीमध्ये आणखीन एक डबल क्रोशा घ्यायचे आणि 2 चेन घेऊन जोडायचा. हे पहा, अशाच पद्धतीने आपल्याला पाकळी तयार करत जायचे. त्या शेजारी आता आपण अशा पद्धतीने जोडून देऊया. हे पहा, अशा पद्धतीने आपले फूल तयार झालेले आहेत, म्हणजे पाकळ्या तयार केलेल्या आहेत. आपल्याला आणखीन पिंक कलर उलनने आपण विणून घ्यायचे. हे मागच्या बाजूला हे मी उलन घेतलेले आहे पिंक कलरचे. आपण आता जोडूया. हे मागच्या बाजूला जे आपण फ्रंट पोस्टनं जे विणलेलं होतं ते आता आपल्याला बॅक पोस्टनं विणायचं, म्हणजे मागच्या बाजूला हे जे आपण सोडलेले आहेत तिला हे टाके, त्यामधून आपल्याला विणत जायचे.
आपण आता इथे 4 चेन करून घेतलेले आहेत. 1 2 3 4 चेन घेतलेले आहेत. त्यामधनं आपल्याला ट्रिपल खांब घ्यायचं आहे आपल्याला. 1 2 आणि हे 3 खांब ट्रिपल खांब घेतलेले आहेत आपण. नंतर त्या शेजारीच इथेच त्या शेजारीच आपल्याला आणखी ट्रिपल खांब घ्यायचे आहे. 1 2 आपण 2दा आपल्या पिनाला विडा दिलेला आहे, तिडा दिला आणि त्या शेजारीच असंच आपल्याला 1 2 3 1 2 3 4 हे आपल्याला 4 साखळी घ्यायची, 4 चेन घ्यायचं आणि त्यामधून आपल्याला हे स्लिप स्टिच करून घ्यायचं. हे पहा, हे अशा पद्धतीने पाकळी तयार झालेली आहे. ते शेजारचं हे आपल्याला असं सोडून द्यायचं एक खांबाचे आणि ते शेजारी आपल्याला विणायचे. स्लिप स्टिच करून घ्यायची. 1 2 3 4 घेतलेले आहेत आपण साखळी, 4 चेन घेतलेले आहेत आणि आता आपल्याला ट्रिपल खांब घ्यायचे आहेत आणि त्या शेजारी आणखीन आपल्याला अशाच पद्धतीने ट्रिपल खांब घ्यायचा आणि 4 चेन घ्यायचे आहेत. हे पहा आणि स्लिप स्टिच घ्यायची. या अशा पद्धतीने पाकळ्या तयार होतात आपल्या कडेने. हे पहा, हे आपले फुलं तयार झालेले आहेत. आपण जोडून घेतलेले चेन घेऊया आणि आपण कट करून घेऊया आपल्या फुलं. हे आपली उलन आपण अशी मागच्या बाजूला काढून घेऊया. आणि कट करून घेऊ आपण इथं. अशा पद्धतीने तयार झालेले आहे आपल्या ही बन स्टिक आपल्या आणि हे स्टिक आहे हे आपण केसांना अशा पद्धतीने लावू शकतो. कसं झालं हे सांगा.